महाराष्ट्रात 2024 विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बेकायदेशीररित्या बोगस फसवे डॉक्युमेंट देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले। त्याची चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहे। त्या संदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रात 16 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे। आज संभाजीनगर शहरात पण FIR दाखल होत आहे। जळगाव मध्ये मध्यंतरीच्या काळात 4 दिवसापूर्वी असाच प्रकाराने काय अपात्र काय बोगस लोकांनी अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, खोट्या सह्या करून मिळवले। ही वास्तविकता आहे की 2,23,000 अर्ज आले, त्यातला 97% मुस्लिम आहे। त्यापैकी अनेकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशी आहे, ही हकीकत आहे। ही पण वास्तविकता आहे। त्यात मोठ्या प्रमाणावर मी आज चिल्लोडला होतो, 1.5 तास पोलिसांची चर्चा झाली। जे अर्ज आले त्यातले 80%, 5,000 अर्ज आले त्यातला 80% अर्जात फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून दिला आहे। तर म्हणूनच जळगाव जिल्ह्यात पण यायचं होतं। जळगाव मध्ये पण भुसावळ सारखे काही शहर आहेत की जिथे 1,000हून अधिक अर्ज आलेत। तर त्याची पण चौकशी विभागाने स्वतः करावी आणि त्यात अशा प्रकाराचे बोगस डॉक्युमेंट, खोटे डॉक्युमेंट, खोट्या सह्या। तर या अचानक हे सगळे वयोगट आहे 25 ते 65, 97% मुस्लिम, डॉक्युमेंट नाही 80% कडे। तर याची चौकशी व कारवाई सुरू झालेली आहे। जळगाव शहरात दोन वकिलांना अटक देखील झाली या प्रकरणामध्ये। केली गेली पाहिजे। आता सगळेच उपस्थित होते, महापालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी सुरू केली आहे। हा तर फ्रॉड बाहेर आला आणि तो पकडला आहे। आता त्याच्या मागे कोण आहे? वकील पण दिसतोय, एजंट पण दिसतोय। याचा अर्थ त्या वकिलांनी एजंटने एवढंच केलं असेल, नॉट नेसेसरी, मे बी अधिक। तर पहिला राऊंड पोलिसांचा संपला की नंतर दुसरा राऊंड होतो की बाबा तुमच्याकडे जर भारतात जन्म झाला, त्याचे कागदपत्र नाही आहे,